बारामतीमधून, कारण बारामती तालुक्यात पहाटेपासूनच ईडीची छापेमारी सुरू आहे। जळोशी खताळ पट्टा आणि झारगडवाडी या गावात छापेमारी केली जाते। आनंद लोखंडे जवळील 350 कोटींच्या अपहार प्रकरणी हा छापा टाकण्यात आलाय। आनंद लोखंडे रोहित पवार यांचा अत्यंत निकटवर्तीय कार्यकर्ता आहे। लोखंडे यांना वेगवेगळ्या फॉर्म्स काढून फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलेला आहे। तानाजी सावंत यांच्या पुतण्याची लोखंडे विरोधात तक्रार झाल्यानंतर हा ईडीने छापेमारी टाकली। संतोष लोखंडे यांच्यासह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। जयकुमार जाधव आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातील अधिकचे अपडेट देतील। जय, तसं आपण बघतोय की बारामतीमध्ये केंद्रीय लाचलुचपत विभागाने कारवाई करायचं सुरू केलेलं आहे। सकाळपासूनच ईडीने आनंद लोखंडे यांच्या घरावरती छापेमारी सुरू केलेली आहे आणि यामध्ये असं समोर येतंय की ज्यांच्या घरावरती छापेमारी करण्यात येईल त्यांचा आणि रोहित पवारांचे काहीतरी संबंध असले तर त्या समोर येतोय। अद्याप याच्यावरती कोणी दुजेरा दिलेला नाही। याशिवाय आनंद लोखंडे यांनी अनेक ठिकाणी वेगवेगळे फॉर्म काढून त्यांनी घोळ देखील त्या ठिकाणी व्यवहारात काहीतरी केल्याचं समोर येत आहे। कस्तुरी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। अतिशय महत्त्वाची अशी बातमी, बारामती ईडीची छापेमारी सुरू आहे। आनंद लोखंडे जवळच्या 350 कोटींच्या अपहार प्रकरणी ही छापेमारी केली जाते आहे।